दहशतवादाविरोधातील लढ्यात आता रशिया भारताला साथ देणार आहे। पहलगाम हल्ल्याचा रशियाकडून निषेध करण्यात आलेला आहे। दहशतवादाविरोधात लढण्यासाठी रशियाने भारताला पाठिंबा दिला आहे। भारतीयांसाठी खूप मोठी बातमी आहे। भारतीय राजदूत विनय कुमार आणि रशियन परराष्ट्र मंत्री यांच्यात उच्चस्तरीय एक बैठक झाली। त्यावेळी रशियाने पाठिंबा जाहीर केला आहे। त्यावेळी पाकिस्तानला मोठा धक्का बसलेला आहे। रशिया देखील आता भारताच्या बाजूने आहे। पाकिस्तान जगात एकटा पडलेला आहे। संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत तर पाकिस्तानला भारताने दहशतवादी राष्ट्र म्हणून संबोधित केले आणि आता आपण बघतोय की रशिया देखील भारताला साथ देणार आहे। त्यामुळे दहशतवादाच्या या लढाईमध्ये पाकिस्तान एकटा पडलेला आहे। त्यामुळे तर भारताची ताकद देखील वाढलेली आहे। रशियाचा पाठिंबा असणार आहे। त्यामुळे भारताला हे मोठं बळ मिळालेलं आहे। आपण थेट जाऊया। साम टीव्हीचे मुख्य संपादक निलेश खरे आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। सर, या सगळ्या युद्धाचे ढग आता गडद होत चाललेले या पार्श्वभूमीवर ही खूप मोठी बातमी आहे की दहशतवादाविरोधात रशिया आपल्याला साथ देणार आहे। मुळात रशिया हा भारताचा सर्वात जवळचा आंतरराष्ट्रीय मित्र म्हणून ओळखला जातो। दुसऱ्या महायुद्धाचा काळ असो किंवा त्यानंतर 71चं युद्ध असो, अगदी बळकटपणे भारताच्या पाठीमागे उभा राहणारा देश म्हणून रशियाकडे आपण बघतो। आणि याच रशियानं आता थेटपणे आपण भारताच्या दहशतवाद विरोधी लढ्यामध्ये भारताच्या बाजूने आहोत अशा स्वरूपाचं आश्वासन दिल्याची माहिती आता समोर येते। यामध्ये मुख्यतः भारताचे उच्चपदस्थ असे राजनैतिक अधिकारी आणि रशियाचे अधिकारी यांच्यामध्ये आज एक बैठक झाली आहे आणि या बैठकीमध्ये हे आश्वासन मिळाल्याचं सांगण्यात येते। या अगोदर स्वतः रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून दहशतवादी जो हल्ला झाला त्याचा निषेध व्यक्त करत दहशतवादाच्या लढाईत आपण बरोबर आहोत असं सांगितलं होतं आणि त्याला आता पुन्हा एकदा पाठिंबा मिळताना पाहायला मिळतोय। एकीकडे चीन आणि तुर्कीकडून पाकिस्तानला जो पाठिंबा मिळतोय त्याला एक मोठा धक्का या ठिकाणी रशियाच्या माध्यमातून पाकिस्तानला मिळताना पाहायला मिळतोय आणि भारताची बाजू जी आहे ती बळकट होताना पाहायला मिळते। दोन परस्पर विरोधी असे जे आंतरराष्ट्रीय देश आहेत अमेरिका आणि रशिया यांच्याकडून जर भारताला थेटपणे पाठिंबा मिळाला तर निश्चितपणे भारत अत्यंत मोठी कारवाई पीओकेच्या भागामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळू शकते। निलेश, तुम्ही सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे यांनी रशियाने जो भारताला पाठिंबा दिलेला आहे या मुद्द्यामागचं सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे। आपण बघतोय रशिया भारताला साथ देणार आहे। खरं तर रशिया हा भारताचा अगदी जुना मित्र आहे। मात्र पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून जो निषेध व्यक्त केलेला आहे आणि भारताला जी साथ देण्याचं वक्तव्य समोर आलेलं आहे त्यामुळे पाकिस्तानला मात्र मोठा धक्का बसलेला आहे।